सुरू होणारा अंतिम सेमीफायनलचा सामना, दुसरा सेमीफायनल सामना निविंदोजी क्रीडा मंडळ चिपळूण विरुद्ध रत्नादीप क्रीडा मंडळ मिरजोळ. याआधी झालेला संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण हा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय, फायनल मध्ये पोहोचलाय तो. या संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण, परंतु त्याच्या विरुद्ध फायनल मध्ये दुसरा संघ कोणता एंटर होतो या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ इथे सज्ज होत आहेत, खेळण्यासाठी तयार झालेत. आणखी एक महामुकाबला, दुसरा सेमीफायनलचा थर इथे अनुभवायला मिळणार आहे. पहिला सामना शेवटच्या रेड वरती सुपर डुपर हिट ठरलाय, त्यामुळे दुसरा सेमीफायनलचा सामना ही सुपर डुपर हिट ठरणार, नो डाऊट आहे. आणि यावेळी चढाई करण्यासाठी पारस पाटील पहिलीच रेड घेऊन रत्नादीप क्रीडा मंडळ संघाचा पॉइंट टेकर रायडर. समोर बेस्ट डिफेंडर आहे, एका बाजूला ओम शिर्के तर दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 4 भूषण गुडेकर. दोन्ही कॉर्नर अटॅकर सज्ज आहेत. आणि त्याचबरोबर अमरसिंग कश्यप हा बेस्ट रायडर. दुसऱ्या जोडीला अजय साखरकर मिडल मध्ये खेळताना दिसेल आणि दमखम दाखवताना मयूर कदम. आणि ज्यानं भल्या भल्या डिफेंडरला केलंय कंगाल असा विनय बंगाल या खेळताना पाहायला मिळणार आहे. परंतु अमरसिंग कश्यप पहिल्याच रेड मध्ये रोहित गोरुलेला हँड टच करतोय आणि पॉइंट टेबल ऑन करताना पाहायला मिळतोय. याच दरम्यान व्यासपीठावरील उपस्थित आपले मान्यवर यांचं स्वागत आणि सत्कार आपण या ठिकाणी करून घेतोय. शिवसेना जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो ओंकारजी भाटकर यांना की त्यांनी राहुलजींचं स्वागत या ठिकाणी करावं. बालाजी सिक्युरिटी आणि फॅसिलिटी सर्व्हिसेस, त्याचप्रमाणे निलेशजी राणे मित्रमंडळ यांच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे रत्नागिरी नगर परिषद माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित यांचं या ठिकाणी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. यावेळी थर्ड आहे अथर्व. फोटोग्राफरना कृपया विनंती आहे की त्यांनी मंचासमोर यावं फोटोग्राफर. त्याचप्रमाणे चिपळूण नगर परिषद आरोग्य सभापती शुभम पिसे साहेब, राणे साहेबांचे जवळचे सहकारी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत आपण निलेश राणे मित्रमंडळाच्या वतीने करतोय. मी अशोकदादा वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया यांच्या स्वागतासाठी मंचावरती यावं. चिपळूण नगर परिषद आरोग्य सभापती शिवमदादा पिसे यांचं निलेश राणे मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील ज्येष्ठ प्रसिद्ध उद्योजक दिनेश शेठ सावंत, दिनूकाका सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुल भाटकर यांना विनंती करतो आपण दिनेश शेठ सावंत यांचं स्वागत या ठिकाणी करावं. कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक 16, 17 आणि आजचा 18 हा शेवटच्या दिवशी रंगलेले हे तीनही सामने आपण या ठिकाणी पाहतोय. व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत. ओव्हर टू राजादा. यस, थँक्यू सर. यावेळी आणखी एक पॉइंट जर्सी क्रमांक 16 थोडासा लेझी पाहायला मिळाला आहे. सार्थक भोसले यावेळी मैदानाच्या बाहेर आणि यावेळी थर्ड साठी
अमर सिंग कश्यप इथे दाखवतोय पॉईंट टेबल 2-3 दोन गुणांवरती रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळ रत्नागिरी संघ तर 3 गुणांवरती चिपळूण संघ खेळत असताना अमर सिंग कश्यप वरती अटॅक आहे शानदार डिफेन्स आहे अफलातून एकीचं बळ मिळालं फळ रायडर आता तू मैदानाच्या बाहेर पड शानदार टॅकल पाहायला मिळतोय टीम वर्क अतिशय अफलातून पाहायला मिळालंय रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळ संघाचं या मी पारस इथे चढाई करण्यासाठी दाखल झालाय पॉईंट टेबल 3 ऑल पॉईंट टेबल इक्वल आहे 3-3 गुण स्कोर पॉईंट टेबल वरती पाहायला मिळत आहेत अजूनही ओम शिर्के कॉर्नरला तो यावी उजवा कोपरा सांभाळतोय आणि त्याच्या दिशेने चाललेली खेळी होती दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 4 भूषण गोडेकर दोन्ही कॉर्नर अटॅकर मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु अमरसिंग कश्यप यावेळी मैदानाच्या बाहेर गेले आहे मयूर कदम मात्र या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये मयूर कदम या स्क्वॉड मध्ये आपल्याला दिसत नाहीये परंतु विनय बंगाल जरूर दिसतोय परंतु यावेळी ओम शिर्केला आजमावलं गेलंय एक बेस्ट कॉर्नर अटॅकर म्हणून याच्याकडे पाहिलं जातीची एक ओळख राहिले आणि तो यावेळी चढाईचा मार्ग मैदानाच्या आतमध्ये आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ रत्नदीप क्रीडा मंडळ संघाने घेतलेला टाइम ऑफ चेतन आहे जो आपल्या खेळाडूंशी चर्चा करेल चेतन पाटील तो दुसऱ्या बाजूला सन्माननीय मंगेशजी पवार सर या न्यू इंडिव्हिज्युअल चिपळूण संघाला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात एक सिनियर असे खेळाडू आहेत आणि अति अशी अप्रतिम अशी कामगिरी आपल्या संघासाठी आणि काल मी त्यांना पाहत होतो कारण त्यांच्या चेअरवरती कोणी दुसरं गाईड करण्यासाठी होतं आणि ते आमच्या सोबत शेजारी होते परंतु जी हालचाल सामन्या संघाच्या आतमध्ये चालत होती तेवढी धडधड त्यांच्या मनामध्ये इथे आमच्या शेजारी बसून चालली होती आणि कोणताही त्याने मोठेपणा राखला नाही मैदानावरती ग्राउंडवरती बसून तो सामना पाहत होते आणि हे मोठेपण लागतं कारण मी कोणतरी मोठा संघ प्रशिक्षक आहे असं कोणतंही त्यांची भावना मनामध्ये नव्हती आपण सामना पाहण्यासाठी आलोय माझा संघ इथे खेळतोय माझा संघ विजयी होतोय हा एकच उद्देश घेऊन ते इथे बसले होते सर तुमचं सहर्ष स्वागत आणि तुमचं हार्दिक अभिनंदन आहे सर यावी विनय बंगाल भल्या डिफेंडरला ज्यानं केलंय कंगाल तो विनय बंगाल यावी चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल यस यावी थोडीशी दुखापत खेळाडू बंद खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो कारण त्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते संघर्ष करावा लागतो पडावं लागतं वेदना सहन कराव्या लागतात आपल्या संघासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागतं भिडावं लागतं येणाऱ्या संकटांवरती मात करावी लागते दुखापत होत असते परंतु त्या दुखापतीला दूरवरती ठेवून आपल्या संघासाठी एकत्र यावं लागतं अजयचा सुसाईड अटॅक बनावा लागेल माफ करा यावी अजिंक्य गुडेकर आहे सुसाईड अटॅक म्हणावा लागेल अजिंक्यचा यावी रोहित गोरुलेला विश्रांती दिले जर्सी क्रमांक 8 ला म्हणजेच मेहरान विनय या चढाई करण्यासाठी आधीची रेड सक्सेसफुल ठरला होता समर्थ पाटील आहे कॉर्नरला आशिष गवाळी सोलो मध्ये पाहायला मिळेल मैदान काझे त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 8 आणि दुसऱ्या बाजूला सागर आहे रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न जरुरी ते दिसतोय परंतु या विनय बंगाल सक्सेसफुल ठरेल का डिफेन्स सक्सेसफुल ठरेल ते पाहणे आवश्यक आहे कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी येण्यावरती इथे लक्ष केंद्रित केले गेले पॉईंट टेबल 4 ऑल 4 गुण असताना पारस इथे दाखल झालाय बेस्ट ऑफ 5 अजय जर्सी क्रमांक 18 मध्यभागी अजय साखरकर भूषण गुडेकर डावा कोपरा उजव्या कोपऱ्यामध्ये ओम शिर्के कॉर्नर इनला विनय बंगाल पॉईंट टेबल 4 ऑल 4 गुण कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतला येतो पारस
थोडासा संयम दाखवताना तो इथे दिसलाय आणि या चढाई करण्यासाठी ओम शिर्के इथे आपल्याला पाहायला मिळेल. फुल हाऊस क्रीडा अंगण रत्नदीप क्रीडा मंडळ संघाचं वॉकलाईन क्रॉस करायची, थोडासा वेळ घ्यायचा, खेळाडूला कोणत्या टार्गेट करायचंय मनामध्ये आखायचं आणि माघारी परतायचं. स्वतःला स्लाइड केलं होतं, ड्रॅग करण्याचा प्रयत्न केलाय तो ओम शिर्केने, परंतु तेवढाच चांगला बचाव मिडल चेन मध्ये केला गेलाय. कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतताना ओम शिर्के. अथर्व पाडावे यावी चढाई करण्यासाठी पणाला लावावं लागेल सर्व. नाव आहे अथर्व आणि अथर्वला इथे मात्र सरस खेळ करणं अपेक्षित असणार आहे. परंतु डिफेन्सिव्ह असं फुटवर घेऊन खेळताना कारण दोन्ही कॉर्नर अटॅकर बेस्ट कॉर्नर अटॅकर मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे थोडासा दबाव फुटवर्क मध्ये जरुरी ते दिसतोय. सेफली खेळताना पाहायला मिळतोय तो यावी अथर्व. थोड्याच वेळात कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार तसेच माजी खासदार रत्नागिरीचे श्री निलेशजी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजादा यस यावी पाहूया काय घडलंय. 1 इच पॉइंट दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एक एक पॉइंट जोडला जाईल. यावी थर्ड आहे आशिष आहे. आशिषला यावी थर्ड साठी आज बावलात होतोय तो इथे यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बेस्ट ऑफ 5 बोनस पॉइंट ऑफ असताना अजय आणि जोडीला ओ यस शानदार अटॅक आहे. कॉर्नर इनला खेळणारा खेळाडू थाय मध्ये अटॅक करताना जर्सी क्रमांक 16 सार्थक भोसले. जम्प अँड कॅच दोन्ही चौड्यांमध्ये जम्प करतोय, होल्ड करतोय, परफेक्ट टायमिंगला सपोर्ट मिळतोय आणि त्यामुळे टॅकल सक्सेसफुल ठरतोय. आशिष गबाडी मैदानाच्या बाहेर आणि महत्वपूर्ण एक पॉइंट इथे मिळालाय दुविंदवीचे चिपळूण संघाला. अमरसिंग कश्यप चढाई करत ओ यस लाजवाब आहे. नजर हटली, दुर्घटना घडली. पारस पाटील चमकले, दमखम दाखवतोय पारस पाटील आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. अरे बाबा रे बाबा, शिमगोत्सव आहे उद्या, गुढीपाडवा, नवीन वर्षाचं स्वागत. नवीन वर्ष हिंदू नवीन वर्षाला, मराठी नवीन वर्षाला उद्या आरंभ होईल आणि होळीचा शेवटची रात्र आजची रात्र आहे आणि ही रात्र वैराची आहे. कारण फायनल जिंकणार कोण हे आपल्याला इथे पाहायला मिळणार. तमाम रत्नागिरीकरांचं आणि उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय बालाजी सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस सन्माननीय निलेश राणे मित्र मंडळ पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार मान्य निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 हे पर्व इथे आपण पाहतोय. तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व असं आमचं हे पहिलं पर्व या रत्ननगरीमध्ये आपण साजरं करतोय. यावी ओम शिर्के बेस्ट कॉर्नर अटॅकर नवीन विजय चिपळूण संघाचा चढाई करण्यासाठी रत्नदीप क्रीडा मंडळ संघाच्या क्रीडांगणामध्ये पॉइंट टेबल 6 ऑल बरोबरीत आहे सामना. एक चांगली फाईट, परंतु कॉर्नरच्या दिशेने ड्राईव्ह करताना इथे पाहायला मिळेल थोडासा डिफेन्सिव्ह खेळताना इथे दिसतोय. ओम शिर्के कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतलाय. अमरसिंग कश्यप विनय बंगाल दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. परंतु यावी मयूर कदमची मात्र कमी थोडीशी जाणवते, कारण जो सपोर्टर रायडरची भूमिका जी असते ना ती जो मयूर ज्या पद्धतीने बजावतो निविंद विजय चिपळूण संघासाठी, त्यासाठी मात्र इथे जागा थोडीशी खाली दिसते. कारण विनय बंगालला वारंवार आजमावलं गेलंय, परंतु विनय बंगाल आणि अमरसिंग कश्यप हे दोघांवरतीच संघाचा भार राहिलाय. जर्सी क्रमांक 16 सार्थक भोसले या वॉकलाईन क्रॉस करेल, कोणताही जास्त टाइम घेणार नाही, सुरक्षितपणे माघारी परतलेला तो इथे पाहायला मिळालाय. पॉइंट टेबल 6 ऑल या रेड आहे. तिसऱ्या चढाईसाठी इथे आजमावला जातोय तो सार्थक पाडावी याला. ओ यावेळी शानदार अटॅक सार्थक भोसलेकडून सार्थक पाडवीची केली गेलेली शिकार पाहायला मिळाली. यावेळी थर्ड आहे, रिलाइव्ह झाला तो विनय बंगाल, थर्ड स्पेशलिस्ट आहे नवीन विजय चिपळूण संघाचा. मोस्टली थर्ड करताना आपण विनय बंगालला पाहत असतो. 5चा डिफेन्स असताना यावेळी समर्थच्या दिशेने चाललेली खेळी, दुसऱ्या बाजूला सागर कांबळे, मिडल चेन मध्ये मेहरान काझी, जर्सी क्रमांक 8 त्याच्या जोडीला मेहरान थाय मध्ये अटॅक करतोय. सक्सेसफुल टॅकल, अप्रतून टॅकल इथे पाहायला मिळालंय. आणि मेहनान इथे सांगतोय तुम्ही किती बी लावा शक्ती आणि किती बी लढवा युक्ती आणि किती बी करा हल्ला, मजबूत आहे रत्नदीप संघाचा किल्ला.
अतिशय सरस डिफेन्स पाहायला मिळालाय. विनय बंगाल मैदानाच्या बाहेर. अथर्व फाळावेच्या माध्यमातून शानदार खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत आपण पाहिलंय. परंतु या विजयाची क्रमांक 3 आहे जो चढाई करण्यासाठी पारस पाटील. या चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 4 अजिंक्य यावी भूषण कुडेकर. भूषण यावी एक सरस असा खेळ पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल 7 ऑल 7-7 गुण. यावी निवृत्त विजय संघाला संघर्ष करावा लागतोय. परंतु एक संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघ जबरदस्त फाईट देऊन शेवटच्या रेड मध्ये शानदार मुवमेंट करून फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. यावी भूषण कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी येताना तो पाहायला मिळालाय. पारस 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 पॉइंट टेकर मॅन, पॉइंट टेकर रायडर, बोनस अटेम्प्टर, बोनस टेकर यावी मैदानाच्या आतमध्ये ओम शिर्केच्या दिशेने खेळतोय. भूषणचा जलवा अजूनही आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाहीये. फर्स्ट हाफ आहे, संयम दाखवला जातोय तो निविंद विजय चिपळूण संघाकडून. परंतु तेवढाच संयमी खेळ करताना रत्नदीप क्रीडा मंडळ रत्नागिरी संघही पाहायला मिळालाय. सुपर आहे नाईट, जबरदस्त पाहायला मिळते इथे फाईट. उघडा डोळे पहा नीट, मैदानाच्या आतमध्ये चाललाय सामना सुपर डुपर हिट. या विजयाची क्रमांक 9 चढाई करताना मध्यंतरासाठी थांबवला गेला खेळ. पॉइंट टेबल 7 ऑल इक्वल पॉइंट टेबल आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, युथ आयडॉल, विकासाची दूरदृष्टी ठेवणारं विजनरी नेतृत्व, कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. सर्वांना विनंती आहे स्टेजच्या समोर जी गर्दी आहे ती थोडी कमी करायची आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व निलेशजी राणे साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. बालाजी सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस पुरस्कृत आणि निलेशजी राणे मित्रमंडळ आयोजित रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यताप्राप्त अशी ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 अतिशय सुंदर नेटकं नियोजन या मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतोय. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विशेष आभार मंडळाच्या वतीने या ठिकाणी मानण्यात येत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या परिश्रमांमुळे ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत पारदर्शकपणे या ठिकाणी पार पडते. या उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय दुसरा सेमीफायनलचा सामना. रत्नदीप क्रीडा मंडळ 7 गुण तर निविंद विजय चिपळूण 7 गुण. रत्नागिरी विरुद्ध चिपळूण. याबी ओम शिर्के चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. पारस चढाई करण्यासाठी पाहूया कशा पद्धतीने तो लढतोय. सरस असा खेळ त्याला इथे करावा लागेल.
एमटी रेड पाहायला मिळाली ती पारस याची. या विजय क्रमांक 16 चढाई करताना आपल्याला सार्थक भोसले पाहायला मिळेल आणि इथे घेतलं गेलं होतं ऑफिशियल टाइम ऑफ. येस आणि थरेडेचा कॉल दिला गेला. जर्सी क्रमांक 16 सार्थक भोसले समर्थ आहे. समर्थच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न. 2-2 ओ डेगे शानदार डेगे सरस डेगे सिंगल पॉइंट इथे बिल्डर आहे रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला. 1 पॉइंट रत्नागिरी. सरस असा खेळ इथे पाहायला मिळेल. याबी पारस जर्सी क्रमांक 3 4चा डिफेन्स दोन्ही कॉर्नर वरती लक्ष देऊन खेळण्याचा प्रयत्न फारच आहे. दुसऱ्या बाजूला ओम शिर्के पाहायला मिळेल. कॉर्नर इनला आपल्याला पाहायला मिळतोय तो अजिंक्य गुडेकर आणि त्याला सोडी उत्तर इथे दिले गेले. एक शानदार टॅकल इथे पेश केला जातोय. पहिल्या पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. विनंती राहते फक्त संघनायक आपण पुढे येऊन दाद मागा. खुश खबर आहे. शिवसेना शिंदेगड सन्मान्य श्री बाबूशेठ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य नांदिवडे जयगड रत्नागिरी यांच्याकडून 20 तारखेला महिला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि 18 आणि 19 18 आणि 19 एप्रिल रोजी पुरुष गट जिल्हास्तरीय स्पर्धा आणि 20 तारखेला 20 एप्रिलला बरोबर महिला गट जिल्हास्तरीय स्पर्धा शिवसेना शिंदेगड श्री बाबूशेठ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य नांदिवडे जयगड रत्नागिरी यांच्याकडून पुरस्कृत केले गेले. ज्या संघाला सहभागी व्हायचंय त्यांनी पंच पॅनलशी संपर्क साधायचा आहे. 18-19 एप्रिल पुरुष गट जिल्हास्तरीय स्पर्धा 20 एप्रिल महिला गट कबड्डी स्पर्धा आणि 21 तारखेला दोन्ही गटातील अंतिम सामना खेळला जाईल. दिनांक 18, 19, 20, 21 अशी 4 दिवसीय स्पर्धा असणार आहे. 18-19 पुरुष गट जिल्हास्तरीय स्पर्धा, 20 तारखेला 20 एप्रिलला महिला जिल्हास्तरीय स्पर्धा आणि 21 ला मात्र दोन्ही गटाची फायनल सामने खेळले जातील. या विजय क्रमांक 1 चढाई करण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामधून चालेली चढी ओम आहे एका बाजूला, 5 डिफेन्स आहे दुसऱ्या बाजूला भूषण गुडेकर, पॉइंट टेबल 9 ऑल, बरोबरीत चाललाय सामना, हाय व्होल्टेज आहे मुकाबला, शेवटच्या रेड पर्यंत जाणार की काय पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र इथे आपल्याला शोधावं लागेल. अथर्व पाडावे चढाई पूर्ण केली, सुरक्षितपणे तो माघारी परतलाय, पारस मैदानाच्या बाहेर गेलाय, त्याला रिलाईव्ह करण्याचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित असणार आहे, परंतु या ओम शिर्के चढाई करताना इथे दिसतोय, सुरक्षितपणे तो माघारी आलाय. या थर्ड आहे डुअल डाय साठी आशिष गवारीला इथे आज बावलं जात आहे. बेस्ट ऑफ 5 ओमच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बेस्ट डिफेंडर दुसऱ्या बाजूला भूषण आहे, मध्यभागी अजिंक्य आहे आणि त्याच्या जोडीला अजय साखळकर, दुसऱ्या बाजूला कॉर्नर इनला जम्प अँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला बचाव. इथे अटॅक आहे, सक्सेसफुल ठरेल टॅकल. 1 पॉइंट इथे बाद आहे. नवीन विजय चिपळूण संघाला 10-9. या थर्ड
विनय बंगालला मागे ठेवून अमरसिंग कश्यप थर्ड रेड साठी इथे दाखल झालाय. ओ इथे चूक झाली. जर्सी क्रमांक 8 कडून इथे चूक झालेली पाहायला मिळते. माघारी जावं लागतंय. त्यामुळे 1 पॉइंट इथे मिळणार आहे. अमरसिंग कश्यप सक्सेसफुल ठरलाय. पॉइंट टेबल 11-9. महत्वाच्या क्षणी सेकंड हाफ मध्ये चुका करून इथे चालणार नाहीये. थोडस कूल व्हावं लागेल, थोडस शांत व्हावं लागेल, कारण जेवढे शांत राहाल तेवढे मॅच मध्ये राहणार आहात. यावेळी जर्सी क्रमांक 1 चढाई करताना इथे आपण पाहणार आहोत. आणि इथे घेतला गेलो तो टाइम ऑफ. चेतन आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे दिसणार आहे. दोन्ही संघ इथे नवीन अध्यायाला सुरुवात करण्याची, कारण पहिलं पर्व आहे त्यामुळे इथून परत एकदा एक नवीन अध्याय लिहिला जाईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. आजच्या रजनीमध्येही ज्याप्रमाणे आपण कालच्या रजनीमध्ये सुपर डुपर हिट सामने पाहिले, शेवटच्या रेड पर्यंत गेलेले सामने पाहिले, तसेच सामने आजच्या रजनीमध्येही पाहायला मिळत आहेत. असतील पाय जमिनीवर पण मी आभाळाला हात धरेन. विजयाची होईल पहाट, पराभवाची रात सरेल. असेल वाट कठीण, कितीही तरी पाऊल थांबणार मी नाही. सामर्थ्याच्या जोरावर नवीन अध्यायाचा सुरुवात मी करेन. आणि हे सांगताना इथे आपण पाहतोय तो या रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला, कारण नवीन अध्याय इथे लिहायचा आहे, नवीन अध्याय इथे घडवायचा आहे, इतिहास इथे बनवायचा आहे. आणि या अमरसिंग कश्यप तेवढ्या जबरदस्त फाईट देताना पाहायला मिळालाय. सागर कांबळेला इथे अटॅच करतोय आणि 1 पॉइंट इथे प्राप्त करताना पाहायला मिळतोय. 1 पॉइंट इथे मिळालाय. याबी अथर्व पाडावे आणि याबी टॅकल केले गेले. एकजूट पाहायला मिळाली, शानदार अटॅक पाहायला मिळालाय. सक्सेसफुल 1 पॉइंट चिपळूण संघाला. पॉइंट टेबल 13-9, 4 गुणांची बढ़त आहे. याबी अमरसिंग कश्यप बेस्ट रायडर, पॉइंट टेकर रायडर. खेलो इंडिया मधून खेळताना महाराष्ट्र संघ सातत्यपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व, युवा सिरीज मध्ये सातत्यपूर्ण खेळ. बेस्ट रायडर, पॉइंट टेकर रायडर आहे. आणि या मैदान काझीला तो टच करतोय आणि 1 पॉइंट प्राप्त करतोय. पॉइंट गोज टू न्यू हिंद विजय चिपळूण. इथे घेतलं गेलं टाइम ऑफ. समर्थ विश्रांती घेईल आणि समर्थच्या बदली यावी रोहित गोरुलेला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. पाटलांचे समर्थक इथे आलेत. यावी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 7 रोहित गोरुले. ओ इथे मिडल लाईन आहे. ओम कश्यप एक कॉम्बिनेशन टॅकल. रोहित गोरुले चढवला गेला, हल्ला इथे म्हणावं लागते. ओम शिर्के त्याच्या जोडीला अजय, त्याच्या जोडीला सार्थक, या तिघांमध्ये कॉम्बिनेशन आणि कॉम्बिनेशन अटॅक मध्ये सक्सेसफुल ठरलेला टॅकल. सुसाइड टॅकल होता. प्रशिक्षकही टेन्शन मध्ये पाहायला मिळाले, परंतु टेन्शनला पेन्शन तेव्हा दिली गेली जेव्हा टॅकल सक्सेसफुल बनलाय. यावी विनय बंगाल चढाई करण्यासाठी यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो जर्सी क्रमांक 3. पॉइंट टेबल 17-9 यावी कोणताही पॉइंट न घेता मिडल लाईन क्रॉस करून सुरक्षितपणे माघारी परतलाय. दुसऱ्या बाजूने पारस आहे जर्सी क्रमांक 3 यावी चढाई करताना ते दिसेल. पॉइंट टेबल 17-9 असताना पारसच्या माध्यमातून चाललेला खेळ. फुल हाऊस क्रीडांगण कॉर्नर इनला बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, परंतु अप अँड डाऊन प्रॉपरली फुटवर्क नाहीये. एमटी रेड इथे पाहायला मिळते. पॉइंट टेबल 17-9. 2-1 2-2 ची फील्ड कायम असताना इथे चाललेली चढाई. लेफ्ट कॉर्नरला रोहित आहे. रोहित गोरिलीच्या दिशेने चाललेली खेळी आहे. कॉर्नर इनला अथर्व पाडवे. ओ यावी थोडीशी घाई ठरते. सुसाइड टॅकल करण्याचा प्रयत्न मेहरान काझे. मेहरान यावी मेहरबान बनला नाहीये. मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. सिंगल पॉइंट मिळतोय द्विंदवीची चिपळूण संघाला. पॉइंट टेबल 18-9, 9 गुणांची बढ़त. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. नवीन विजय चिपळूण 18 गुण आणि 9 गुणांवरती खेळतोय तो रत्नदीप क्रीडा मंडळ रत्नागिरी संघ.
फायनल मध्ये एंटर होणार दुसरा संघ कोणता असेल हे या 5 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. पुन्हा एकदा सिनियर संघ प्रशिक्षक मंगेशजी पवार सर आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करताना, तर दुसऱ्या बाजूला संघ प्रशिक्षक चेतन पाटील, संघ व्यवस्थापक म्हणून सुशील जाधव संघासोबत जोडले गेलेले पाहायला मिळत आहेत. एक सर्वोत्कृष्ट सौरभ जाधव, राज्यस्तरीय पंच आणि खूप सारे कीर्तिमान रत्नागिरी तालुक्याच्या कबड्डीमध्ये ज्यांनी रचलेत असा सौरभ जाधव संघ व्यवस्थापक म्हणून संघासोबत जोडला गेलेला दिसतोय. एक उत्कृष्ट क्रिकेट कबड्डी समालोचक, उत्कृष्ट निवेदक ही एक ओळख राहिली त्यांची. आणि यावेळी संघ प्रशिक्षक म्हणून ते आपली भूमिका बजावत आहेत, संघ व्यवस्थापक म्हणून भूमिका बजावत आहेत. त्याच्या जोडीला माजी खेळाडू रत्नदीप क्रीडा मंडळ संघाचा बेस्ट डिफेंडर चेतन पाटील संघ प्रशिक्षक म्हणून रत्नदीप क्रीडा मंडळ संघासोबत जोडलेला पाहायला मिळतोय. परंतु इथे विनय बंगाल आहे या एमटी रेड, आणि विनयला माहिती आहे या थर्ड रेड. शेवटची 4 मिनिटे बाकी असताना चाललेली चढाई, ओ निसटले अप्रतिम खेळाचं प्रदर्शन, सुपर डुपर हिट, 2 पॉइंट. जर्सी क्रमांक 14 अजिंक्य आणि ओम शिर्के दोन्ही खेळाडू डिपेंडर मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण 2 पॉइंट. पॉइंट टेबल 18-11, 18 गुणांवरती चिपळूण, 11 गुणांवरती रत्नागिरी. ओ चवडा पकडलाय अथर्व पाडावेच्या माध्यमातून टॅकल सक्सेसफुल, सिंगल पॉइंट. विनय बंगाल मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल 18-12. व्हॉट अ मॅच. का अफलातून चाललाय सामना रत्नागिरी विरुद्ध चिपळूण. हाय व्होल्टेज मुकाबला. आजची ही नाईट सुपर डुपर नाईट ठरणार आहे. सुपर डुपर हिट वेनसडे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे आणखी एक पॉइंट आहे, 1 पॉइंट. अमरसिंग कश्यप मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल 18-13. पॉइंट टेबल 18-13. शेवटची 3 मिनिटे बाकी, लास्ट 2 मिनिट. अजून खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडायचं आहे. जाक मातेचा उत्सव साजरा करून याबी भूषण कुलकर्णी ही आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी इथे दाखल झालेत. राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि आपला अनुभव शेअर करण्यासाठी ते संघासोबत जोडले जात आहेत. भूषण कुलकर्णी, जर्सी क्रमांक 3 चढाई करण्यासाठी 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे, परंतु सुपर रायडर समोर आहे तो रत्नदीप क्रीडा मंडळ संघाचा. आणि प्रेक्षकांकडून म्हटलं जात आहे पाटील आला. पारस पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. परंतु यावेळी शेवटची 2 मिनिटे बाकी, लास्ट 2 मिनिट. पॉइंट टेबल 18-13. 5 गुणांची बढत चिपळूण संघाकडे आहे. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 16 सार्थक भोसले वॉक लाईन क्रॉस करेल, मिडल लाईन वरती उभा राहील. इथे धोका स्वीकारायचं रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. डू और डाय पद्धतीने इथे खेळायचंय. आता नाही तर पुन्हा कधीच नाही, अशा पद्धतीने इथे खेळायचंय. मिडल लाईन वरती उभा राहतोय सार्थक. टाइम काउंटर वरती नजर, जास्तीत जास्त वेळ त्याने इथे घेतलाय. आणि यावी पारस चढाई करण्यासाठी येईल. 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे. काळजी करतोस कशाला, काळजी करून होतं काय. ठेव स्वतःवरती भरोसा आणि बघ पुढे होतं काय. एक शेवटचं 1 मिनिट. पॉइंट टेबल 18-14. पॉइंट टेबल 18-14 आहे मित्रांनो. खूप काही घडायचं आहे. भूषण, ओ रोहित, एक टॅकल पॉइंट. आणि त्यानंतर इथे ऑल आउट होतोय नवीन विजय. ऑल आउट. पॉइंट टेबल इक्वल 18-18. जोरदार टाळ्या वाजवतात.
ओ जबरदस्त, 1 पॉइंट रत्नागिरी संघाला मिळतो. 1 पॉइंट. पॉइंट टेबल ट्राय कोणेस. अथर्व इथे दाखल झालाय. काय घडणार, काय बिघडणार, कोणत्या संघ फायनल मध्ये एंटर होणार, थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही रेड खूप महत्वाची आहे. ही रेड खूप महत्वाची आहे. खूप काही घडायचं आहे. इतिहास रचायचा आहे. इतिहास बनणार आहे. पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आपला सुपर डुपर हिट. ओ टॅकल सक्सेसफुल आहे. टॅकल सक्सेसफुल आहे. सामना समाप्त. पॉइंट टेबल इक्वल. पॉइंट टेबल इक्वल आहे. एक चूक आणि सामना बरोबरीत. पॉइंट टेबल इक्वल. जरा जोरदार टाळ्या होत्या त्या सामन्यासाठी. सुपर डुपर हिट, सुपर नाईटचा सुपर मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. पॉइंट टेबल इक्वल. व्हॉट अ मॅच. काय रत्नागिरी लढलाय, काय रत्नागिरी भिडलाय. सरस खेळाचं प्रदर्शन. अफलातून खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. पैसा वसूल सामना, ज्याचा तुम्हा सर्वांना आहे गर्व. असं आमचं हे पहिलं पर्व आणि हे पहिलं पर्व सुपर डुपर हिट ठरताना दिसते. काय ते आयोजन, काय ते नियोजन आणि काय ते सामने, एकदम कसं झकास. पैसा वसूल मुकाबला या 3 दिवसामध्ये आपल्याला कबड्डीचा थरार अनुभवायला मिळालाय. रोमर्षक सामने पाहायला मिळालेत आणि याचं सर्व श्रेय जात आहे बालाजी सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस, निलेशजी राडी मित्र मंडळ यांना. कारण यांच्या माध्यमातून या रत्नागिरीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेचं केलं गेलेलं आयोजन आणि सुपर डुपर हिट असे मुकाबले आणि सुपर डुपर हिट असं पहिलं पर्व ज्याचा तुम्हा आम्हा सर्वांना राहणार आहे ते गर्व. चला कॅप्टन, रत्नागिरी आपली नावं द्या 5 जणांची चढाई करणाऱ्यांची. कॅप्टन कर्णधार. 5-5 चढाईमध्ये हा सामना इथे जाहीर होईल. 19 गुणांवरती थांबलाय. शेवटची अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला. कॅप्टन चला. पारस पारस अगदी काही क्षणातच आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय नामदार निलेशजी राणेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. स्टेजच्या समोर जी गर्दी आहे त्यांना कृपया विनंती आहे, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की रेड कार्पेट गँगवे हा रिकामा ठेवायचा आहे. अतिशय तगडे झालेले असे हे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. या 5 राईड्स नंतर कळणार आहे कोण जाणार आहे आपल्या फायनल सामन्यामध्ये.